आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. मराठा आरक्षणासाठी आंदोलकांनी नवी मुंबईतील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान खारघर इथं आपलं आंदोलन करावं असे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. शिवाजी पार्क या जागेत इतक्या मोठ्या संख्येनं आलेल्या आंदोलकांना सामावून घेता येणार नाही असं आझाद मैदान पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनी सकल मराठा समाजाला एका पत्राद्वारे कळवलं आहे. युवा मतदार आपल्या मतानं देशाची दिशा आणि दृष्टिकोन ठरवतील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त भारतीय जनता युवा मोर्चानं आयोजित केलेल्या नमो नवमतदाता या संमेलनाला संबोधित करताना ते बोलत होते. एकदा नवमतदाराचं नाव मतदान यादीत नोंदवलं गेलं की ते देशाच्या लोकशाही प्रक्रियेचे महत्त्वाचे सदस्य बनतात. अमृतकाल सुरू झालेल्या काळात ते मतदार झालेले आहेत. त्यांच्या एका मतात खूप मोठी ताकद आहे असंही मोदी म्हणाले. राज्यात आज मतदार दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. हिंगोली जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालय आणि मतदार नोंदणी अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमानं शहरातल्या शिवाजी महाविद्यालयात आज राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यात आला. परभणी नोंदणी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं आज 14वा राष्ट्रीय मतदार दिन परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलात साजरा करण्यात आला. लोकसभा निवडणुकीत परभणीत 70% अधिक मतदान होईल असा संकल्प केला असून नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज 75व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला देशाला संबोधित करणार आहेत. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून संध्याकाळी 7 वाजल्यापासून राष्ट्रपतींचं भाषण प्रसारित केलं जाईल. तसंच प्रादेशिक केंद्रावरून रात्री 9:30 पासून प्रादेशिक भाषेतील आवृत्ती प्रसारित केली जाईल. दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरही राष्ट्रपतींचं भाषण हिंदी आणि त्यानंतर इंग्रजीमधून प्रसारित केलं जाईल. दूरदर्शनच्या प्रादेशिक वाहिन्यांद्वारे ते प्रादेशिक भाषांमध्येही प्रक्षेपित केलं जाईल. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्या वतीनं सहभागी होणारा चित्ररथ साकारण्याचा बहुमान तिसऱ्यांदा यवतमाळच्या कलावंतांना मिळाला आहे. भारतीय लोकशाहीचं प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज या संकल्पनेवर आधारित या चित्ररथावरील शिल्प यवतमाळचे तुषार प्रधान आणि रोशन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळच्या पाटणबोरी इथल्या यशवंत येनगुर्तीवार यांच्या स्टुडिओत 30 कलाकारांनी साकारलं आहे. विकसित भारत संकल्प यात्रा राज्यात ठिकठिकाणी सुरू असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे आणि लाभार्थी मिळालेल्या योजनेच्या लाभाबाबत आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री मातृवंदना योजनेच्या सांगली इथल्या लाभार्थी सोनाली पाटील यांनी सांगितलं की मला प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ झालेला आहे. प्रेग्नन्सीच्या काळामध्ये पहिल्यांदा 2,000 रुपयाचा हप्ता जमा झाला. डिलिव्हरी नंतर 1,000चा हप्ता जमा झाला. मुलगीला 3 डोस कंप्लीट झाल्यानंतर 2,000चा हप्ता माझ्या खात्यात जमा झाला आणि त्या योजनेचा मला पुरेपूर वापर करता आला. चेन्नई इथं सुरू असलेल्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत मुष्टियुद्धात महाराष्ट्राच्या देविका घोरपडेनं धावपटू सिया सावंत, मल्लखांबमध्ये शार्दूल ऋषिकेश, मृगांक पाथरे आणि सई शिंदे या खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावलं. काल महाराष्ट्रानं 25 सुवर्णपदकं पटकावली. सांघिक स्पर्धेत महिला बास्केटबॉल प्रकारात महाराष्ट्रानं मध्यप्रदेशचा 90-71 असा पराभव करत कांस्य पदक पटकावलं. पदक तालिकेत महाराष्ट्र सध्या अव्वल स्थानावर आहे. पुणे ते मिरज मार्गावरचं दुहेरीकरणाचं काम चालू आर्थिक वर्षात पूर्ण होईल अशी माहिती रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी काल कोल्हापुरात दिली. याबरोबरच गतिशक्ती योजनेतल्या कोकण रेल्वेला कोल्हापुरातून जोडणाऱ्या वैभववाडी मार्ग या मोठ्या प्रकल्पाचं सर्वेक्षण सुरू असून लवकरच वंदे भारत एक्सप्रेस सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आज सकाळी हैदराबाद इथं सुरुवात झाली. इंग्लंडनं नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली असून शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा इंग्लंडच्या सर्व बाद 246 धावा झाल्या. धाराशिव जिल्ह्यात अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत खेड ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांक, खामसवाडीला द्वितीय तर उमरगा तालुक्यातल्या भगतवाडीला तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे 9वे कुलगुरू म्हणून डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी आज पदभार स्वीकारला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
आहे.